मित्रांनो, विचार करा, सह्याद्रीच्या कुशीतनं 700 फूट उंचावर 13व्या शतकातलं एक प्राचीन मंदिर आहे आणि तिथं ना गणपतीची जी मूर्ती आहे ती स्त्री रूपामध्ये आहे. आणि तिथलं विशेष म्हणजे ना तिथलं जे शिवलिंग आहे ते फक्त पूजेसाठीच बाहेर काढलं जातंय. आणि एकेकाळी ना हे मंगलगड किल्ला म्हणून ओळखला पण जायचा आणि ज्याला आज आपण भुलेश्वर मंदिर म्हणून ओळखतो. तर आम्ही आज ह्याच ऐतिहासिक मंदिराच्या शोधात निघालोय. तर मंदिर जे आहे ना ते तर एक नंबरच आहे, त्यामध्ये काय विशेष नाही. आणि तिथपर्यंत जायचं जे आपला प्रवास होणार आहे ना ते पण एक नंबर असणार आहे, एकदम फुल एन्जॉयमेंट. तर व्हिडिओ जे आहे ना ते शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी सुशील धोत्रे, वेलकम टू माय ब्लॉग. मग काय म्हणता निवांत. फायनली पहिलं बाईक राईड एकदम प्रॉपर पुण्यामध्ये फुल एकदम सेटअपनं चालू झालेला आहे. आणि आम्ही आज चाललो भुलेश्वर मंदिराला, जे पुण्यापासून जवळपास एक 1 ते 1.5 तास लांब आहे. आणि आत्ता मी निघालोय खराडीमधून, सकाळचे झालेत 8:15. आणि मी जातोय हडपसरला, कारण तिथं आपले मित्र काही थांबलेले आहेत. सुप्रीत वगैरे थांबलेलं आहे हडपसरच्या सिटी सेंटर जवळ, त्यांनी थांबलेले आहेत. तिथनं त्यांच्यासोबत पुढं जायचं आपल्याला. तसंच तर एकदम सकाळची शांतता झाली आहे. मस्तपैकी 3 इडली खाल्लोय, जरा पोटाला एकदम आराम म्हणून. हे आपले BRT वाले काय ऐकत नसतात, कसलं घेऊन गेला त्यांनी गाडी, काय ज्या आईला खतरनाक आहे विषय. आणि हे आपले इथं साईडला न्याती मॉल, इथं मी येत असतो. प्रत्येक पिक्चर कुठला आलं ना नवीन, ह्याच मॉलला मी बघायला येत असतो. आता कालच धमाल 4 बघितलंय, भारी आहे, जरा कॉमेडी एकदम. काय तर म्हणजे ते जरा आपलं जुनं धमाल वगैरे होतं ना, जरा त्या लेवलचं मला वाटलं. बाकी तर काय मग नवीन पिक्चर काय असे तेवढे बघण्यासारखे मला तर नाही वाटत. असे कॉमेडी एवढे 65 जोक करते, काय सांगावं तुम्हाला, एवढं बोर होत आहे ना. पण मला काल बोर झालं नाही. धमाल 4 जरा मला चांगलं वाटलं. हा, अजय देवगण आहे, जरा इकडनं तिकडनं गाड्या बेडा उडवा उडवी खतरनाक केले त्यांनी. आणि एक तर हाईटच केलं, डायरेक्ट डॉल्फिन घेऊन आले. तिला म्हणलं ऐकत नसतं त्यांनी. फोन येऊ लागलेत, मला झालंय लेट, 8 वाजता निघायचं होतं, पण मी निघालोय 8:15 8:30ला. काय करावं, सेटअप करायला अवघड जात होतं. हे माईक जे आहे हे बसतच नव्हतं. आणि आता अजून मला माहित नाही हे बसलंय का नाही, कसं यायला आवाज कायच माहिती नाही. भाग मिल्का, मस्त आपली जिक्सीला घेऊन पळायची मजा वेगळीच आहे शेवटी. सकाळच्या वेळेस एवढं शांत वाटायलंय, संध्याकाळी काय गर्दी असते या मुंडवा ब्रिजला, बाप रे. तरी थोडा आज रविवार आहे म्हणून जरा शांत आहे, नाहीतर मुंग्याच आहेत मेंदूला. काका ऐक ना बाबा, फुल रायडर आहे. पण एक वेगळं कॉन्फिडन्स तर यायलंय. हे एक्झॉरचं नवीन हेल्मेट घेतलंय, ISI सर्टिफाईड आहे. परत ते .EC22 काय असते ते सगळं आहे. म्हणजे रोज गाडी चालवतो तेवढा असं मला काय वाटत नाही, पण आज जरा एकदम वेगळी फिलिंग तर यायला गाडी चालवताना. म्हणजे प्रॉपर डोकं असं बसलंय अंगावर आज. आणि हे मुंडवा ब्रिज एकदम शांततेचं वातावरण झालेलं आहे. मागच्या काही 4-5 दिवसामध्ये असला खतरनाक पाऊस होता, बापरे, ऐकायला तयार नाही. फेमस सिग्नल आलेला आहे मुंडवाचा. आणि पेट्रोलचं पण विषय बघायचा आपल्याला, कारण पेट्रोल नाही आहे गाडीमध्ये. आणि जरा हवा पण चेक करायची. जर आता थोडं इथं पुढे एक आहे पेट्रोल पंप, तिथं बघाव काय विषय. चलो, थोडं वळायला मला असं टर्न घ्यायला थोडी भीती वाटते. अजून मला तेवढा कॉन्फिडन्स येत नाही. जरा गाडीचं मला थोडं काहीतरी चुकलं असं वाटायलंय, काय कळेना झालंय. पण काय तर थोडं असं आहे गाडी चालवताना मला जाणवत आहे. आणि हे आलं आपलं रेल्वे ब्रिज. राईट साईडला आहे पुणे रेल्वे स्टेशन, लेफ्टला जात आहे आपलं सोलापूरला. या ब्रिजवर आले ना एक वेगळं फिलिंग येत आहे, तसं सोलापूरला चालला का काय असं वाटायचं. आधी माझं ऑफिस इकडंच होतं मगरपट्ट्याला. म्हणजे दरवेळेस मी जेव्हा पण यायचो ना त्यावेळेस मी इकडे हे लेफ्ट साईडला बघायचो, कारण इथनं पटरी दिसते, ज्याच्यावरनच आपण सोलापूरला जातो. कंटिन्यू फोन यायले तर. आणि पहिलंच राईड आहे आमचं. मला बोलवत नसते.
काय करावं आता, सेटअप थोडं हे झालं, थोडं चुकलं. नाहीतर मी पण होतो टायमातच, मी सकाळी 6लाच उठलोय. असं पण काय रोजच उठतो म्हणा. इकडूनच आत ऑफिस होतं माझं आज जायचं. आणि इकडं आता लेफ्ट साईडला पण एक मॉल आहे, ॲमनोरा आहे ना, आय थिंक. हां, अमन अरोरा काय तर आहे, पण आहे लय मोठं आहे. आमची गल्ली बसीला सोलापुरातली. पेट्रोल पंप इथंच समोर आहे पेट्रोल पंप. आता मस्तपैकी जरा पेट्रोल भरतो. E20 वाट लावल्या गाड्यांची. भारत पेट्रोलियम मध्ये आपलं स्वागत आहे. आता इथं पेट्रोल भरूयात जरा गाडीमध्ये आणि विषय बघूयात काय हवा आहे का नाही. भाई हवा लाईट तर दिसायला हवेची. बाईक 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 बाईकची कुठे लाईन. बाईक बाईक हो भैया, एवढा लांब ठेवला बाईकवाल्यांना. हे असं असतंय का कुठं तर. काम 25 झालेलं आहे. पेट्रोल तर भरलोय आपण, पण हवेचं मशीन जे आहे तिथलं बंद आहे. आणि समोरच्या चाकामध्ये मला हवा असं कमी असलेलं काय तर एक वेगळं फिलिंग यायलंय. मगाशी म्हणत होतो ना काय तर चुकल्यासारखं वाटायलंय, बहुतेक तेच आहे. समोर हवा कमी आहे. इथे एक आहे हवेवाला, थांबा इथं बघूयात. ह्याच्याकडनं काम 25 करून घेऊयात आपल्या चाकाचं. दादा हवा, चला काम 25 झालेलं आहे गाडीचं. दोन्ही चाकांमध्ये एकदम प्रॉपर हवा भरलेली आहे आणि आता चांगलं फिलिंग आलं गाडीचं. समोरने एकदम भारी उचलायला आहे. आणि हे काय पुण्यामध्ये अवघड आहे बाबा, गाडीमध्ये हवा भरायला पण 20 रुपये म्हण मागच्या पुढच्या चाकाचं. अवघड आहे. PK बिर्याणी हाऊस, तिथलं बिर्याणी एवढं आवडतंय मला. हा मस्त साजूक तुपातले एकदम, त्याला काय म्हणतात ते तसं एक वेगळं मॅरिनेट वगैरे केलेलं असतंय. विषय भारी आहे, एकदम भारी लागते ते. परत रस्सा वगैरे पण भारी आहे त्यांचं. पण इथलंच आवडतंय मला. बाकी मी अजून म्हणजे दुसरं ट्राय केलो नाही तिकडं. बहुतेक एकदा मी कॉलेजमध्ये असताना नाही सिंहगड कॉलेजच्या तिकडच्या साईडला कुठंतरी खाल्लोय असं वाटतंय मला. आणि हे राईट साईडला नोबल हॉस्पिटल, डेंजर हॉस्पिटल बाबा. एकदा घेऊन आलतो, एक ऑफिस मधला आपला मित्र आहे, त्याची झालती किस्सा खतरनाक. ऑफिस मधनच घेऊन आलो होतो त्याला. खरं 2 वेळा आणलो त्याला तसं बघायला गेलं तर. ठीक आहे, इकडून तिकडून फिरायचंच आहे नुसतं. मोठं आहे पण हॉस्पिटल. ठीक आहे, डायरेक्ट आत घेतली की तुमचं ऑपरेशनच करून सोडतात, चेकअप बिकअप करत नाहीत. खतरनाक आहे विषय. आणि हे आलेला आहे आपला हडपसरचा पूल. आणि इथंच कुठेतरी सिटी सेंटर आहे, तिथं थांबलंय सुपरीत. बोंबलेल माझ्या नावानं. तरी केलं मी फोन मगाशी तिथं पेट्रोल भरून झाल्यानंतर ना. तरी बघूयात काय म्हणतोय. इथं थांबतो जरा, फोन करतो त्याला कुठं आहे. नाही तर त्यांनी मला लोकेशन पाठवलेलं, बघतो जरा काय विषय. गिलगिली चुंबा भाऊ थांबलेला आहे आपल्यासाठी. अरे लेट झालं. एकटाच आहेस तू? होय, मला वाटलं अजून तुझे कोण मित्र आहेत का काय. त्याचं कॅन्सल झालं पण. असं आहे का. बर. फ्रेंड सर्कल आलं. हा. अरे पेट्रोलच पेट्रोल पण नव्हतं आणि समोर हवा लयच कमी वाटाल तर मग भरलो इथं. मिळालं का आता? हा भेटलं, भरलो. तरी कमी वाटतंय. नाही तसंच आहे. नाही टायर ते तसं झॅपर आहेत ना. सरळ जायचं आपल्याला. लोकेशन ठीक आहे, बघू. कसं हायवेनं जायचं का दिवे घाटातनं जायचं आहे. घाटातनं जायचं, मग इथनं घालावं लागेल खालनं आपल्याला. घाटातच जाऊया ना. हा दिवे घाटातनं परत सासवड मार्गे वर जाऊयात. चला, गणपती बाप्पा मोरया. सरळ सोलापूरला जाता. डायरेक्ट सोलापूरला जाऊ वाटायला मला, पण नाही जाऊ शकत. आपल्याला ऑफिसचे डेज कम्प्लीट करायचे आहेत. आणि भावाचे हार्ली डेव्हिडसन X440 खतरनाक पळती. काल एकदम पळवलंय आणि त्याचं पण मी थोडे व्हिडिओ शॉर्ट केलंय. ते पण बघू, झालं तर अपलोड करणार आहे यूट्यूबला. आणि आत्तापर्यंत जे तुम्ही इंस्टाग्रामवर प्रेम दिलं, व्लॉगला, परत आपल्या रीलला, आणि आता यूट्यूबची जर्नी पण आपण चालू करतोय, तर आशा आहे की जसं तुम्ही एकदम भरभरून प्रेम दिलात आपल्या मिनी ब्लॉग्सला, परत रील्सला, ह्या मोठ्या कॉन्टेंट्सला, म्हणजे मोठ्या आपल्या व्हिडिओजला पण तुम्ही देचाल,
प्रेम तेवढंच द्या. आणि काय करणार आहे तुम्ही न देऊन? सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. नाईस. भाऊ पळवतो एकदम गाडी, पण आपली गाडी नाही तेवढी पकडत. आपली 150 cc आहे. चालायचं आपण, हळूहळू जाऊयात, काय टेन्शन नाही. भरपूर टाइम आहे आपल्याकडं आजचा. फा 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 फा. खतरनाक आहे रे बाबा व्ह्यू. हे इकडनं तिकडनं नुसतं फुलच फुल आहेत. तर विषय फा झालेला. आपल्याला जायचं होतं खाली तिकडून, पण आपण तसंच समोर आलो होतो, म्हणून आता परत युटर्न घेऊन इकडनं यावं लागलं. आणि इथून हे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, इथून आपल्याला जायचं आहे दिवे घाटातून सासवड मार्गे बुलेश्वर टेम्पलला. हायवेवरून जरा जास्त गर्दी वाटत होती, त्याच्यामुळं म्हणलं इकडनंच जावं आणि जरा दिवे घाट वगैरे जरा बघावं म्हणलं. कसं आहे, आपलं डेस्टिनेशन महत्वाचं नाहीये, डेस्टिनेशन पर्यंत जायचं जे प्रवास जे आहे ते महत्वाचं आहे, आणि आपण त्यासाठीच रायडिंग करतोय. तर लागलो या रोडला. बघूयात, जरा ट्रॅफिक दिसतंय मला, पण डोंट नो. लेट्स सी बेबी. धंदडक तत्तडक धंदडक तत्तडक धंदडक नगनग धंदडक तत्तडक. चला, इथं तर काय ट्रॅफिकच आहे पूर्ण. इथं असं काय गाडी चालवण्याची अशी तेवढी मजा नाही आहे, किंवा असं तुम्हाला पण बघायला तेवढं मजा नाही येणार. तर थांबवतो, पुढं काय चांगलं व्ह्यू पॉईंट वगैरे असलं तर मग तिकडनं दाखवतो जरा. काय तर भारी पाहिजे ना, उगं नुसतं व्हिडिओ बघायला मी गाडी चालवलो काय म्हणजे. आपण हे झाडं तर एकदम भारी दिसायला येतं, म्हणजे कसले जुनं झाडे असतील त्या काळातले सगळे. वडाचे झाड आहेत सगळे, पारंब्या वगैरे आलेले आहेत. ठीक आहे, चालायचं. तर आता व्हिडिओ थांबवतो, जरा पुढं जाऊन बघूयात, जरा चांगलं व्ह्यू पॉईंट वगैरे आलं तर तिथनं करूयात. आणि हे बाबा बसलेत कारमध्ये, फुल धिंगाणा, राजस्थानवरून आलेत. भाऊ आपला शेजारी कावळ्या. हे फुरसुंगीचं रेल्वे पूल आहे, इथून खालून रेल्वे जाते कोल्हापूर इकडच्या साईडला. जर जायचं असेल पुण्यावरून तर हा रूट जातो. आणि ही दिंडी पण चाललेली आहे, एकदम भक्तिमय वातावरण आहे. सगळेजण चाललेले आहेत पंढरपूरच्या वारीसाठी, कारण आषाढी एकादशी मोठी वारी असते जी पंढरपूरची, ती काही दिवसांवरच आलेली आहे. आणि कालच पालखीची जाते पुण्यामधून, ती पण गेलेली आहे. आणि इथून आता जरा डोंगर दिसायला लागलेत. दिवे घाटाचा भाग जो आहे तो दिसतोय. रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळं जागोजागी डायव्हर्जन आहेत. तर एकदम आपल्याला सांभाळून गाडी चालवावं लागेल, कारण अचानक जर थांबवायची झाली गाडी तर थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. छोटासा मोठासा मेजर प्रॉब्लेम जो असतो तो येऊ शकतो. आणि कुणाचे लग्न बिग्न होणार असतील ना, त्यांना काय ते आपलं हे भरायचं असेल, काय म्हणतात त्याला, बस्ता वगैरे भरायचं असेल, तर इथं या. इथं हे सगळे होलसेल आहेत. तरी आपल्या इकडं आहेत भरपूरच, पण इथं होलसेल वगैरे भेटतात. आता माहिती नाही आपलं आणि इथलं हे काय आहे, प्राइस डिफरन्स किती असेल, पण इकडं आहेत, भरपूर आहेत. फॅक्टरी आउटलेट्स म्हणा, हे असे सगळे हे मुळचंद बिळचंद जे आहेत ना, इथं भेटतात स्वस्त. वेगवेगळे प्रकारचे सगळे आहेत, होलसेल मार्केटच आहेत सगळे. मग लग्नाच्या बस्त्यासाठी जे साड्या कपडे बिपडे आयर बियर लोकांना द्यायचं असेल तर हे इथून करू शकताय तुम्ही. विषय गंभीर लग्नाचं, बजेट फ्रेंडली. आणि जरा मला थोडंसं गडबड वाटते गाडीमध्ये, पण माहित नाही भाई, थोडं रिस्क आहे. सगळीकडे कामच चालू आहेत नुसतं भाई, वन साईड. आणि असे मोठे ट्रक बघितले ना, जरा डोक्याला मुंग्या येतात. डोक्याला म्हणण्यापेक्षा मेंदूला मुंग्या येतात माझ्या. वन साईड चालू आहे कन्स्ट्रक्शन, फुल एकदम. सगळे खांब रेड आहेत, त्याच्यावर आडवे खांब पण रेड आहेत. त्याच्यावर येणार रोड, डांबरी रस्ता येणार की शिबिटचा येणार माहिती नाही, पण येणार, नक्की येणार.
अजून चालूच आहेत म्हणलो का नाही, लय मोठं मार्केट आहे म्हणून. इथपर्यंत अजून म्हणजे जिथं चालू झालंय, जिथं ते ब्रिज होतं ना, ब्रिज उतरलो आपण रेल्वेचा, तिथनं जे चालू झालंय इथपर्यंत नुसता कंटिन्यू वन साइड दुकान आहेत. सगळे सगळे होलसेल आहेत, सगळे होलसेल. सगळे साडी बिडी काय पाहिजे असेल ना तुम्हाला कपडे, इथं यायचं. हो, विषय गंभीर बजेटमध्ये. मगाशी जे म्हणलो ना, आषाढी वारी 2026, त्यासाठी हे मोठं असं भव्य असं प्रवेशद्वार बनवण्यात आलेलं आहे. चांगलं जरा डिझाईन वगैरे केले तर सगळे संत महाराज आपले जे आहेत त्यांचा फोटो वगैरे लावण्यात आलेला आहे. आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावा इथं केला जातो. आणि आता असं वाटतंय आपण बहुतेक दिवे घाटाला लागलेलो आहोत, कारण डोंगर एकदमच जवळ आलेले आहेत. समोरच आहे, डायरेक्ट पळत जाऊ वाटायला असं वरपर्यंत. पण तेवढं आपली कॅपॅसिटी नाही आहे तेवढं पळत जाण्याची, त्याच्यामुळे आपण गाडी घेऊनच जाऊयात. जिम होईना झालंय तासभर, जे तासभर जिम केले की पूर्ण अंग घामघाम होत आहे आणि पळत जातोय. काय पण बोलतो भाऊ. वन साइड गाडी पळवायला आपला हार्ली डेव्हिडसन X440. रायडिंग जॅकेट वगैरे घातलंय भावानं, भारी दिसायला. पण ऑल एक्स्ट्रीमचं आहे, मस्त दिसायला. लेवल 2 प्रोटेक्शन आहे वाटतं, लेवल 2 का लेवल 1 माहीत नाही आम्हाला, पण आहे प्रोटेक्शन. एल्बो गार्ड आहे, परत शोल्डर गार्ड, परत चेस्ट नाही आहे, बॅक आहे. यस, दिवे घाटाची सुरुवात झालेली आहे. हे माउंट व्ह्यू लॉज दिसलं ना, इथून जे लेफ्टला जातं तिथून आपलं दिवे घाटाचा जो प्रवास आहे तो चालू होतो. आता इथून आपल्याला वर 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 जायचं आहे. ट्रॅफिक आहे, तशी गाड्यांची गर्दी म्हणता येते. हां, गाड्या आहेत, चालायचं. आता काय, रोड आहे म्हणल्यावर असणारच गाड्या. मावशी लोक वगैरे, काका काकू सगळेजण बसलेत गाडीमध्ये, आपल्याला बघायला वन साइड त्यांना प्रेम. पिप्पिडी 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 धपडक 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 धपडक. हा जो ड्रायव्हर आहे ना, ह्याला फुल सलाम भाई. एवढ्या मोठ्या गाडीमध्ये हा घाट चढतोय म्हणजे अवघड असतंय गाडी चढवणं. काय लोक सिटीमध्ये गाडी नाही चालू शकत आणि लोक डोंगरामध्ये एवढ्या असं चढच्या ह्याच्यामध्ये चालवत आहेत. हा ना इलेक्ट्रिक कार आहे, थार 0040. शब्बा भैया, तुम्हीच आहो, तुम्हीच जगाला. जिंदगी तो तुम जग रहे हो, हम तो बस. सायकलवर चाललेत भाऊ, फुल इज्जत. गार डोंगराची हवा ग बाई मला सोसना गारवा. गार डोंगराची हवा ग बाई मला सोसना गारवा. I-20 निवांत जायचं भाऊ. असल्या ह्याच्यामध्ये वळणाचे रस्ते आहेत, कोण समोरून येते कोण काय येते कळत नाही. आणि एक साईडचा रस्ता पण बंद आहे, त्याच्यामुळे अजून अवघड आहे. ठीक आहे, दोन साईडनं जर असेल भाऊ गेला आपला फुल काट, फुल धिंगाणा. हे बघ, असं थांबावं लागतंय त्याच्यामुळं हे. आणि इथं काय फॉलिंग रॉक्स, म्हणजे इथं दरड कोसळली जाते. हे धबधबा इथं असं बहुतेक परवाचे पाऊस झालं ना मध्ये 3-4 दिवस, इथनं धबधबा वाहत होता असं मला वाटतंय. इथं पण थोडं पाणी झालेलं आहे. पाण्याचा विषय तर आहे भावा, ह्याच्यामध्ये पण एकदम सुखरूप चालवावं लागतं, कारण गाडी घसरते. आणि हा भाऊ माझ्यावर चिक्कल उडवतोय, नको नको रो भावा. पाणी पूर्ण पाझरायला, म्हणजे डोंगरामध्ये बघा तुम्ही, हे काय समोर धबधबा धीवरा चल उपसरा. चला, तेवढंच असतं भावा. पोलिसांची गाड्या भावा, काहीतरी आहे विषय. गर्दी तर आहे, घाट सेक्शन आहे, पण गर्दी तेवढीच आहे. सायकल घेऊन चालले भाऊ, नवीन घेतले वाटतं भावाने. अरे दरड कोसळली आहे भाई, वन साइड. का दरड कोसळली का? नाही, दरड नाही कोसळली असेल, मला वाटतंय की रस्ता मोठा करायला त्याच्यामुळं बंद केलेला आहे.
एवढं कसं काय कोसळणार आहे दररोज? जा भावा तू, तुला फुल इज्जत आहे, जा तू बादशाह. रस्त्याचं कामच चालू आहे. हे काय म्हणजे जे खाली आपण आता बघत होतो ना, हायवेचं काम चालू होतं, सगळे ब्रिज वगैरे, आणि त्यासोबत घाट पण वाढवलेत. बरं झालं घाट वाढवायलेत, डायरेक्ट बोगदा करून ह्या डोंगरातनं त्या डोंगरात काढेनात. ते नाही आवडत बाई आपल्याला, घाट पाहिजे. आता ते मिसिंग लिंक झालंय, डायरेक्ट कळतच नाही, घाट आलं डोंगर उतरलं कायच कळत नाही, डायरेक्ट खालीच जातो आपण. कसं काय अवघड आहे, तसलं आवडत नाही. असं जरा डोंगर पाहिजे ना, असं जरा मजा यायला पाहिजे रे. बाकी काय, डायरेक्ट जायचं तर मग मी विमान पण घेऊन जाऊ शकतो ना. ठीक आहे, थोडं खर्चिक होत आहे विमान, पण चालायचं. BMW GT, BMW आपल्या श्रीमान भाऊची BMW होती, त्यांनी विकली. काय मस्त ती गाडी, पण काय आता गाड्या बघायला येत त्यांनी. जिमनी घेणार होते, पण जिमनी घेतल्यावर लय अवघड झाला असता भाऊंचा. खतकाना भाऊ बघतो आपल्याला छोटा, फुल इज्जत भावाला. त्याला म्हणतो, त्याला वाटत असेल कोणतर मोठा काय तर कंटेंट क्रिएटर आहे का काय, कंटेंट बघायला येतो आपल्याला. आता बाईक बघतोय का मला बघतोय का आपल्या सेटअपला बघतोय कळत नाहीये, पण बघतोय एवढं मात्र नक्की आहे. आई ग काय करते, घाट आहे का काय? पुण्यातल्या रस्त्यांमध्ये गाडी फिरवल्यासारखं वाटायलंय. नाना पेठेत गाडी चालवल्यासारखं वाटायलंय. तिथं आणि इथं सेमच गर्दी आहे, फक्त इथं मोठ्या गाड्या आहेत, तिथं बारक्या गाड्या असतात. लोक थांबलेत व्ह्यू पॉइंट साठी. बघूयात, आपण पण थांबायचा प्रयत्न करूयात. पण घाण भरपूर झालेली आहे. हाकललं आपल्याला. मग भावा असं आहे. काय गर्दी आहे काय? पुण्यातल्या आपल्या गल्ली बोळामध्ये गाड्या चालवल्यासारखं वाटायले. सिमेंट जंगल. मग काय तर हा कसं आहे, कॉन्क्रीट जंगल आपलं. पूर्ण कॉन्क्रीट जंगल. इथं काय पाणी भरलंय खाली, एवढं पाऊस पडलं तरी पण काय अजून भरलं नाही तर ठिकाणी पाणी भरलंय. रस्त्यावर भरले पाणी. मग काय तर मावशी रागवले आपल्याला गाडी मागे घे म्हणून. काय असं काय मी गाडीला ठोकत होतो काय? एवढे लांब आहे तरी पण मागे घ्या म्हणले. काय झालं तर कशाला मागे घे म्हणत होती गाडी? मागे येणार. चला, दिवे घाट संपत आलेला आहे आणि इथं स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. तर ते काल पालखी वगैरे होतं ना, मग ते सगळं जरा थोडं झालंय घाण. ठीक आहे, चालायचं. म्हणजे चहाचे कप हे ते, म्हणजे लोक जे वाटतात वारकऱ्यांना किंवा आपले जे, मग त्याच्यामुळे ते इथंच टाकलं जातं आणि ते होतंय. पण चालायचं, आपलंच आहे. चला, घाट चढून आपण आलोय. इथून कुठतरी जायचं आहे, तर बघावं लागेल. मस्त असा मक्खन रोड लागलेला आहे. आता इथं जरा गाड्या पण पळवू शकतो थोडंफार. भाऊ ऐकत नाही आपला, हार्ली डेव्हिडसन X440. सुप्रीत भाऊचा नाद नाही करायचा. सुप्रीत भाऊ सारखं निघून जातात पुढं, पण आपल्याला मला नाही होत असं. असले जरा थोडासा टर्नवर मला थोडं भीती वाटतंय. रिस्क नाही घ्यायचं भावा. जिथं कम्फर्टेबल आहे तिथं पळवा गाडी, काय विषय नसतंय. पण जिथं थोडं जरी वाटलं, 10% जरी वाटलं तरी गाडी स्लो करा. आणि समोर पण डोंगर आहेत बहुतेक. पुरंदर आहे. पुरंदर घेरा पुरंदर. वो 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 मावशी काय ऐकत नसते.
वारा भरपूर आहे, गाड्या अशी हालायल्या वाऱ्याने. वारकरी संप्रदाय सगळेजण चाललेत पंढरपूरच्या वारीसाठी. जगी जीवनाचे सार जाणून घेऊ सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. वारकरी सगळे बसलेले आहेत भजन वगैरे करत. आणि इथून आपल्याला हे ब्रिजवरून न जाता खालून जायचं आहे. सगळेजण आराम करायले, थकले असतील एवढं चालून वगैरे. म्हणजे पायी चालत जाणं सोपं नाही, आपण गाडीवर जाऊनच थकतोय. इकडं आतच आहे वाटतं ना. सगळी धावपळ चालू आहे. पालखी आपली जिक्सी असल्या रस्त्यांसाठी बनलेली नाहीये तसं. हा एकदम गावाकडचा रस्ता आता लागलेला आहे. मस्त हा छोटा ब्रिज. काय पावसाळ्यात पूर्ण पाणी वगैरे भरलं असेल. मध्ये जे पाऊस झाला ना त्यावेळेस झाला असेल विषय इथं. बघूयात, वन साईड आपण घेऊन जाऊया गाडी. सगळे आपले वारकरी बांधव तयार होऊन निघालेत त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी. प्रत्येक गावामध्ये म्हणजे थांबतात, गावकरी सेवा करतात वारकऱ्यांची, राहण्याची सोय, खाण्यापिण्याची सोय. चांगलं आपलं महाराष्ट्रीयन कल्चर, मराठी माणूस. तुळजाभवानी मंदिर, सुंदर नवरोबा काका. गाव लाईफ. परत एकदा काम 25 झालेलं आहे आपलं. आपल्याला घ्यायचं होतं पुढचा टर्न, आपण घेतलोय त्याच्या आधीचा टर्न, त्याच्यामुळं आपण चुकलोय दुसरीकडं. आता इथून पुढे ह्या काकांना इथं मध्ये विचारलो, त्यांनी म्हणले की पुढे एक चौक लागेल, तिथून आपल्याला राईट घेऊन सरळ जायचं आहे, तिथून परत पुढे लेफ्ट घ्यायचं आहे. बघूयात काय विषय. हा सुप्रीत गेलाय पुढं. अवघड आहे रे, अवघड आहे, अवघड आहे, अवघड आहे. म्हणून पाहिजे फोन होल्डर वगैरे पाहिजे, म्हणजे असं लावलं ना बरोबर प्रॉपर तर डायरेक्शन कळेल. किंवा मग मागं कोणतरी आपलं पिलेन पाहिजे डायरेक्शन सांगायला. सोलो ट्रिप किंवा एकटं जायचं थोडं अवघड आहे. भावा भावा, चुकले रस्ता. पुढे एक चौक आहे, तिथनं राईट घेऊन पुढे जायचं आहे. आपण आधीच वळलोय, तेच बघतोय. अनएक्सप्लोर्ड. बहुतेक इकडून राईट जायचं आपल्याला. काका तर म्हटले होते, यांना विचार. भुलेश्वरला इकडनंच ना. अस्सल चुलीवरचं मटण भाकरी. ठीक आहे. तर गावागावातल्या रस्त्यांमधून फायनली आम्ही लागलो बरोबर रस्त्याला. म्हणजे ते चुकीचं रोड होता, तर वाटालतच मला, म्हणजे एकदम लईच बारका रोड होता आणि एकदम गावातनं जात होता ना, त्याच्यामुळे थोडं मला डाऊट आलतं. मग तिथं मी एका काकांना विचारले की काका हे कुठं भुलेश्वरला जाते का नाही रोड. त्यांनी म्हणले तुम्ही चुकलाव. मी म्हणलं झालं बल्ल्या. मग त्यांनी म्हणले की काय तेवढं काही नाही, तिथनं सरळ जावा, पुढं एक राईट भेटेल. मग तिथनं राईट घेतलं आणि तिथनं एक थोडं पुढं आलं ना, मग मेन रोड लागलं मला. मग आम्ही निघालो आता परत. आता समोर परत डोंगर दिसायला. बहुतेक हे भुलेश्वरचं जे आहे मंदिर ते डोंगरावरच आहे ना, त्यामुळे मग इथल्याच कुठल्या तरी एका डोंगरावर असेल. ग्रीनरी तर आहे सगळीकडे, जिकडे तिकडे चोहीकडे झाडं हिरवी सगळीकडे. वनपुरी. हा, या ड्रायव्हरला जीभ थोडा लाव, थोडा लाव, या ड्रायव्हरला जीभ थोडा लाव.
वळणा वळणांचा रस्ता इथं थोडी आपली फाटते. कॉन्फिडन्सच नाही येत मला काय की. मस्त हा नांगरून झालेला आहे शेतामध्ये. मस्त नांगरले तर पेरणी झाली का नाही माहित नाही. हे काय कट मारून चालला रे स्प्लेंडरवाला पोरगा, ऐकत नाही. ये हवाए हवाए हवाए. मस्त आहे सगळीकडे, एकदम हिरवगार, गावाकडची शांतता, गावाकडचे घर, विषय भारी आहे एकदम यांचा. पण तेच आहे, परत तेच स्ट्रगल आहे. ह्यांची पण स्ट्रगल वेगळीच असते, डेली लाईफ. मस्त आहे. पावसामुळे वगैरे नाही, एकदम गवत वगैरे आलेले आहेत आणि त्याच्यामुळे एकदम सगळं चांगलं दिसायलंय. म्हणजे इकडच्या साईडला जर बघितलं पूर्ण हिरवगार आहे, झाडं वगैरे सगळे हिरवे झालेले आहेत. आणि इकडचा हा थोडा डोंगराळ भागच आहे पूर्ण हा, म्हणजे सह्याद्रीची आपली सुरुवात जी म्हणतो आपण, किंवा सह्याद्रीचं शेवट या साईडचं, पुण्या साईडचं. आणि हा रोड जातो सरळ माळशिरसला, आणि माळशिरसवरून आपण जाऊ शकतो सोलापूरला. कुठे जरी गेलं ना तरी सोलापूर आपलं सुटत नाही. आपल्याला फक्त दिसतं ते एकच, सोलापूर. का करावं, प्रेमच तेवढं आहे गावावर आपल्या. मस्त एकदम सुंदर नजारे, हिरवळ, रस्ता, शांतता, रोजच्या धावपळीतून. थोडासा वळवायचा विचार करतो, पण परत मनामध्ये भीती जागृत होती. फायनली आपलं मंदिर जे आहे ते डेस्टिनेशन दिसायला आहे, ते समोर दिसायला आहे ना, ते टॉवर आहे. त्या टॉवर जवळ मंदिर दिसायला आहे आपलं भुलेश्वर. इथून एक पहिलं त्याचं झलक भेटलंय, आता तिथं जायचं आहे. बघू, ह्या झाडांमधनं जर दिसलं तर तिथं आहे. यस, समोरच आहे. घाट रोड आता दिसू लागलेला आहे समोर, तिथून आपल्याला जायचं आहे वर. रस्ता तर चांगला वाटतोय आतापर्यंत इथं. आता पुढे बघूयात कसं आहे. श्री क्षेत्र भुलेश्वर प्रवेशद्वार आलेलं आहे, आणि इथून आता वर जायचं आहे. इथं बघूयात काय आहे का. दोन. चला, एंट्रीचे पैसे भरून आपण निघालोयत. 10 रुपये एंट्री तिकीट आहे. भुलेश्वर देवस्थान. रस्ता थोडा खराबच आहे, तर बघूयात काय आता चालायचं. डोंगराळ भाग आहे, सर्व सोयी सुविधा तर होऊ नाही शकत. आणि 100% मी सांगू शकतो की हे जे रोड आहे ते वन विभागाच्या अंडर येत आहे. चला, म्हणजे नाही, इथपर्यंतच रोड खराब होता, इथनं दिसतोय चांगला. गर्दी तर आहे भावांनो. हा थोडा शार्प टर्न आहे आणि फुल म्हणजे हाईटचा टर्न आहे. आपली गाडी नाही जाऊ शकते तेवढा, असं काही विषय नाही आहे. फर्स्ट पहिल्या दुसऱ्या गेअरवरच घेऊन जावं लागेल. आणि आपण येऊन पोचलेलो आहे मंदिराजवळ, भुलेश्वर मंदिर. तर इथं गाडी पार्क करूयात आपली. छोटासाच घाट होता, तेवढा काय मोठा नाही, पण तरी थोडा हाईट आहे.
तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी ना मनापासून धन्यवाद. भुलेश्वर मंदिर आणि ना इथल्या निसर्गरम्य रस्त्याचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करताना मजा आली. आणि मेन म्हणजे ना मंदिराच्या गाभाऱ्यात ते व्हिडिओ शूटिंगला अलाउड नाहीये आणि ड्रोनला वगैरे पण आपल्याला परवानगी भेटली नाही. तरी पण आपण थोडेफार व्हिडिओ शूट केलेले आहेत आणि याचा पुढचा पार्ट पण अजून येणार आहे आणि ते पण एकदम भारी आहे. तर अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जे काही आवडलं व्हिडिओमध्ये ते कमेंटमध्ये सांगा आणि आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.